दादांनी फोन दिला. उदय सामंत साहेबांनी सांगितलं सीएम साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा झाली. त्या दोघांनी शब्द दिला आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना वाऱ्यावर सोडून देणार नाही. मग मी म्हटलं काय, एक मिनिट, सगळं जोपर्यंत माझं पूर्ण सांगून होत नाही तोपर्यंत कोणीही एक आवाज काढणार नाही. माझं शांतपणे ऐकून घ्या. मी त्यांना जे प्रश्न विचारले तेही सांगतो. दादांनी पण ऐकले. ते म्हटले की आचारसंहिता आहे, आचारसंहितेमध्ये जर का निर्णय घेतला तर पुणे महानगरपालिका आणि जिथे जिथे जे निवडणुका आता आहेत त्या संबंधित त्या महापालिका क्षेत्रामध्ये जी आचारसंहिता लागली तिथे असा प्रभाव होऊ शकतो की जे 3.5 लाख विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यामध्ये एक नाराजी होऊ शकते आणि त्यामुळे वेगळा असा मेसेज चुकीचं जातोय आणि आम्ही ते 3.5 लाख विद्यार्थ्यांची नाराजी घेणार नाही. हे सीएम साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून निरोप दिला. आता त्यांनी जे सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आचारसंहितामध्ये निर्णय घेता येतो हे आपण म्हणजे दादांनी सांगितलं. जर तुमच्या कॅबिनेट होत असतील तर आचारसंहितेमध्ये एक तुम्हाला जर काढायला काय अवघड आहे आणि विद्यार्थ्यांची रास्त मागून आहे. तर शेवटी हे पहा, संविधानानं आपल्याला जो अधिकार दिलाय, आपलं सुदैव की आपल्याला एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण आपल्याला न्याय मागतो. आता आपण शेवटचा एक 10 मिनिटाचा निरोप येणार आहे, फोन येणार आहे, आपण वाट पाहूया. त्यांना विनंती केलेली आहे की इलेक्शन कमिशनची तुम्ही परवानगी घ्या आणि आचारसंहितेमध्ये करा. आणि जो त्यांनी आपल्याला एक सांगितला मुद्दा की 3.5 लाख विद्यार्थ्यांची नाराजी आहे तो आपण पूर्णपणे खोडून काढलेला आहे. 3.5 लाख विद्यार्थ्यांची जर का नाराजी असते तर म्हटलं तुम्हाला एवढी लोकांची संख्या रस्त्यावर दिसली नसती. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्या स्वरूपात जर का तिथे आली असली तर ही चुकीचा मेसेज आलेला आहे. म्हटलं कोणी तुम्हाला त्या संदर्भात घेतलेलं नाहीये आणि मायबाप सरकारकडे आपण विनंती केलेली आहे. तर आपण पाहूया ते आता काय करतात. आपण इलेक्शन कमिशनची परवानगी घ्या आणि मग डिक्लेअर करा आणि जे काय त्यांनी तो त्यांचा समज केला त्या बाबतीत ते खुलासा देतील. आपण मागणी लावून धरलेली आहे आणि त्यांनी दादांना एक सांगितलं की दादा, सीएम आणि डीसीएम यांचं म्हणणं असं की आम्ही पोरांना वाऱ्यावर सोडणार नाही. दादा म्हटले वाऱ्यावर सोडणार नाही म्हणजे करणार काय आहे ते फक्त सांगा. तर आता काय आपण उत्तर येते ते पाहूया. त्याच्यानंतर आपण दादा, आपण जे विद्यार्थी आणि दादांचं तुम्ही सगळी आंदोलनं लाईव्ह पाहिलेत, जे उपस्थित होते आझाद मैदानापासून आपापल्या घरापर्यंत. दादा कधीच एक निर्णय घेत नाहीत, पुढे विचारतात. बघितलंय ना आझाद मैदानचं, तुम्हाला विश्वासात घेऊनच विचारतील सगळा, कारण तुम्ही संविधानाचा अभ्यास केलाय, तुम्हाला सगळे नियम कायदा सुव्यवस्था माहिती आहे. दादांचा जो काही निर्णय असेल तो आपण मान्य करू. मी दादांच्याकडे माहिती देतो. नाही दादा, मी नाही निर्णय मान्य करा, मी नाही घेणार ते तुम्ही काहीच. मी फक्त तुम्हाला तिकडची निरोप इथं सांगितले. आता ते तुमचं म्हणणं नाहीच आहे ना किंवा हायच आहे ना, तर सांगतो तुम्हाला. मी रातभर प्रयत्न करतो. हा देतो तुम्हाला, देतो. माझं बोलत होत नाही का? आता एक काम करतो, थांबा रे, एक काम करतो. त्यांनी जो निरोप सांगितला ते तुम्हाला सांगितला. रातभर तुमचा आणखी प्रयत्न करतो, उद्या दिवसभर बी करतो. आता दुसरं पर्याय माझ्यावर काही. मला फक्त आजारीपणामुळे आता कुठंतरी जाऊन झोपावं लागणार, घाटला फाटला, कारण मला इतकं जमणार आहे ना. मग आता तुमचं काय काय तुमच्या बैठक घ्या, तुमच्या ठरवा. वाढल्यास पुन्हा उद्या सकाळी पुन्हा इथंच येतो. आणखीन काय पाहिजे? पुन्हा उद्या सकाळी पुन्हा इथंच येतो. काय नाही, काय नाही, काय नाही. काय बोलायचं बोलू घ्या.